नमस्कार मैत्रिणींना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? तर आज होती वटपौर्णिमा. वटपौर्णिमेची आपण पूजा सर्वांनी केलीच असेल. कोणी कोणी पूजा केली मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज बघा, आज पौर्णिमा आहे. तर पौर्णिमा ही खूप अतिशय ही पौर्णिमा जी असते ती खूपच प्रभावी असते. कारण पौर्णिमेच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीच्या सेवा जर केल्या तर आपल्याला माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळतो. म्हणून आपण ह्या पौर्णिमेला आपण करायच्या असतात ह्या सेवा. तर मी तुम्हाला त्याच असा एक उपाय सांगणार आहे, की तो तुम्ही सर्वांनी करायचा आहे. तर बघा, घरामध्ये आपण दिवा प्रज्वलित करतोच. तर दिवा प्रज्वलित करताना आपण त्याच्यामध्ये एक विशिष्ट वस्तू टाकायची आहे. तोच मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते ते तुम्ही आज टाकून तो दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, आपण सायंकाळच्या टायमिंगला म्हणजे लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला तुम्ही तुम्ही मंत्र, स्तोत्र म्हणू शकता. सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करून आपण देवघरापाशी शांत शांत बसायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे न विसरता आणि आसन घेऊन आपण तिथे बसून शांत चित्ताने 2 मिनिट एक डोळे बंद करून शांत बसायचं आहे देवघरासमोर आणि नंतर आपण शुभम करोती म्हणायचं आहे. त्याच नंतर आपण दररोज ज्याप्रमाणे आपण घरामध्ये कालभैरवाष्टक म्हणतो तसं कालभैरवाष्टक पण म्हणून घ्यायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला जी लक्ष्मीची सेवा सांगणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, ती आपल्याला करायची आहे. तर बघा, ही जी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे दर पौर्णिमेला तुम्ही केली तरी चालेल. पण तुम्ही आता सत्यनारायणची पूजा जर घालत नसाल तर तीही आवर्जून तुम्ही घालायची आहे. जर सत्यनारायणची जर पूजा तुम्ही घरामध्ये घातली तर घरामध्ये सुख शांती राहते आणि समृद्धी ऐश्वर्य वाढत असते. म्हणून आपण जी सत्यनारायणची जी पूजा असतात तर ती सत्यनारायणची पूजा न विसरता घालायची आहे. तर सायंकाळी आपल्याला प्रदोष कालामध्ये आपण दर पौर्णिमेला जशी पूजा करतो तशी आपण ही साध्या भोळ्या पद्धतीने घरातल्या घरात करायची आहे. तर ही आणि प्रसादाला आपण शिरा हा बनवतच असतो, त्याप्रमाणे आपण शिरा वगैरे बनवून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही म्हणत असाल की उपवास असतो, तर ही जी आपण पौर्णिमा जी असते, ही पौर्णिमेची सत्यनारायणची जी पूजा असते तर त्याला उपवास नाही धरला तरी चालते. फक्त आपण पूजा पूजा करायची असते सत्यनारायणची. तर ह्याला खूप महत्त्व आहे. म्हणूनच आपल्याला केंद्रात सांगितल्या पद्धतीने आपण ह्या पूजा जी असते सत्यनारायणची ती करतो. तर ही पूजा आपण करायची आहे. तर उपवास तुम्ही धरायचा आहे. जर आता ह्या वटपौर्णिमेचा ज्या बायकांचा किंवा स्त्रियांचा उपवास असेल तर त्या उपवास करू शकतात. त्यांनी उपवास धरून हा संध्याकाळी आपण सत्यनारायणची ज्यावेळेला पूजा करतो त्यावेळेला आपण हा उपवास सोडला तरी चालतो. किंवा तुम्ही जर हा वट म्हणजे वडाची ज्यावेळेला आपण पूजा करून येतो त्यावेळेला जर उपवास सोडला असेल तरी काही हरकत नाही. पण सत्यनारायणची जी पूजा आहे ती न विसरता आपल्याला करायची आहे. तर ही सत्यनारायणची पूजा केल्याने खूपच आपल्या घरासाठी आणि आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरले जाते. म्हणून तुम्ही करायचं आहे ही सत्यनारायणची पूजा. आणि मी हा तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तर हा उपाय तुम्ही नक्कीच आवर्जून करायचा आहे. तर तो उपाय कोणता आहे? तर भीमसेनी कापूर तुमच्या घरात असतोच. तर भीमसेनी कापूर हा जर नसेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून आणा. जेणेकरून आपल्या घरातील जे वातावरण आहे ते निगेटिव्ह एनर्जी असते ती पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट होईल आणि तुम्हाला हे अनुभव येईल. तर बघा, तुम्ही हे करून बघा आणि मग मला सांगा. मग तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या घरात दिवा जो लावतो आपण तेलाचा किंवा तुपाचा जो दिवा असतो तो दिवा आपण लावायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये आज विशेष करून आपण काय करायचं आहे की तुपाची एक पंती घ्यायची आहे. मातीची असू दे किंवा तुमच्याकडे कुठल्याही धातूची असतील तरी चालेल. तर तुम्ही काय करायचं आहे, तर दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये कापसाची वात किंवा तुम्ही फुलवात लावू शकता. जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असेल तर तुम्ही फुलवात घ्या. जर फुलवात घ्या आणि त्यामध्ये मी विशेष म्हणजे तुम्हाला सांगत आहे त्या वस्तू न विसरता तुम्ही टाकायच्या आहेत. तर त्यामध्ये आपण एक भीमसेनी कापूरचा तुकडा, 2 लवंगा. लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून तुम्ही लवंगा टाकायच्या आहेत. 2 विलायची टाकायच्या आहेत आणि त्यानंतर दालचिनी जी आहे ती दालचिनीचा आपण थोडासा चुरा करून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. म्हणजे दालचिनीची पावडर जी असते ती पावडर करून तुम्ही टाकायची आहे. यामुळे कसं आहे, ते लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे ज्या ठिकाणी याचा वास दरवळतो त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास होत असतो. म्हणूनच तुम्ही हा छोटासा उपाय तुम्ही करून बघायचा आहे आणि मग मला सांगायचं आहे. याने खूपच फायदा झालेला आहे. बऱ्याच लोकांना मला अशा कमेंटही आलेल्या आहेत की तुम्ही तो हा उपाय सांगितला आहे त्याने आम्हाला फायदा झालेला आहे. तर तुम्हीही असा उपाय करून बघा आणि मग मला सांगा. हा उपाय करायचा आहे. तो उपाय करत असताना तुम्ही काय करायचं आहे,
तुम्ही त्यावेळेला जर साधा तुम्हाला स्तोत्र वगैरे लक्ष्मीचे जे कोणते तुम्हाला स्तोत्र मंत्र येत असतील तर ते मंत्र म्हणायचे आहेत. सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे. तुम्हाला एवढ्या सेवा जमत नसतील तर तुम्ही फक्त 9 मंत्राचा जाप करू शकता. तर 9 मंत्र कुठला आहे? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा फक्त मंत्र तुम्ही 21 वेळा म्हणा किंवा 108 वेळा म्हणा, किमान तुम्ही 21 वेळा तरी हा म्हणलाच पाहिजे आहे. तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे. तिथे शांत बसून तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे आणि जो काही आपण दिवा लावलेला आहे तो संपूर्ण घरामध्ये आपण त्याचा धूर सगळीकडे पसरवायचा आहे. त्यामुळे तुमच्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी असते ती निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण जे आहे ते प्रसन्न होते आणि तुम्हाला ह्याचा अनुभव घेऊनच बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला अजून एक उपाय सांगते की ज्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी असते त्या ठिकाणी बघा एक ग्लास पाणी घ्यायचा आहे. काचेचा ग्लास असावा शक्यतो. काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. आपण पाणी हे स्वच्छ असावं, म्हणजे आपण जे पिण्याचं पाणी असतं ते पाणी घ्यायचं आहे. शक्यतो हे फ्रेश पाणी असावं, नळाचं सोडून पाणी घ्यायचं आहे. तो ग्लास भरून घ्यायचा आहे आणि त्या ग्लासमध्ये एक लिंबू टाकायचा आहे. बघा ते 1-2 मिनिट आपण तसंच शांत 2 मिनिट थांबून घ्यायचा आहे. तो जर लिंबू खाली बसला तर म्हणायचं आपल्या घरामध्ये हमखास निगेटिव्ह एनर्जी आहे. आणि तुम्ही हा उपाय करायच्या आधीही तुम्ही तसं करून बघा आणि उपाय झाल्यानंतर म्हणजे हा तुम्ही धूर वगैरे सगळीकडे पसरवला आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करून बघा. तुम्हाला रिझल्ट इथेच दिसून येईल. तो लिंबू जो आहे तो लिंबू वर आलेला दिसेल. म्हणजेच तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी होती ती निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेली दिसून येईल तुम्हाला. बघा तुम्ही हा अनुभव घेऊन बघा आणि मग मला सांगा. मला हा छोटासा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी बनवला होता. तर आता हा उपाय तुम्ही करून बघा आणि मला सांगा. तोवर आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जी काही झालेली सेवा आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.